जय जिनेन सर्वांना, सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक पोहे आणि रव्याचे वडे पाहणार आहोत। त्यात सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे। त्याला या बाउल मध्ये त्याला भिजवून पाणी काढून 5 मिनिटे ठेवायचे। 5 मिनिटे झालेले आहेत। ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते त्याच वाटीचा अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे। ह्याच्यात त्याच वाटीने अर्धा वाटी दही घालायचं। ह्याच्या अनुसार मीठ घालायचं। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। ह्याला हाताने व्यवस्थित कालून घ्यायचंय। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सर मध्ये याला बारीक करू शकता। ह्याला जास्त बारीक नाही करायचंय। ह्याच्यात 2 चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या। ह्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। ह्याच्यात थोडीशी जिरी घालायची, थोडंसं हिंग, थोडंसं ओवा, थोडीशी बडीशेपची पूड टाकायची आहे। ह्याच्यात थोडं हळद पूड पण घालायचंय। ह्याच्यात थोडंसं चाट मसाला घालून घ्यायचंय। पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचंय। आता हे करून मधून मेंदू वड्यासारखं खोल करून घ्यायचंय। हे एक चांगलं तेल लावून घेतलेलं साईडला। आता हे ह्याच्यात ठेवूया। अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे। झालेलं आहे। आता याला पाण्याच्या वरती ठेवायचंय आणि ह्याला थोडं स्टीम करून घ्यायचंय। हे जरी झाकून घ्यायचंय। ह्याला 15 मिनिटं वाफवून घ्यायचंय। 15 मिनिटं झालेले आहेत। ह्याला थोडं थंड होऊ द्यायचंय। गरम करायला ठेवायची आहे। त्याच्यात थोडंसं तेल घालायचं। ह्याच्यात कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि तीळ एकत्र करून घातलेलं आहे। त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकायची आहे, थोडंसं पाणी, किसलेलं खोबऱ्याचं खीस, थोडंसं तिखट, थोडंसं मीठ, ह्याला एकत्रित करून घ्यायचंय। ह्याच्यात थोडा पावभाजी मसाला घालायचा। हे मसाला मी घरी केलेला आहे। आता ह्याच्यात ते वडे घालायचे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। झाले आपले पोहे रव्याचे वडे तयार। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेन आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।